कोकणातला शेतकरी नेहमी एकच पीक घेतो आणि सर्वार्थाने त्यांच्या भविष्यासाठी किंवा कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांना हे पीक असतं, त्यांचं जीवनमान जे आहे ते ठरवत असतं. मात्र आता सध्या हे शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला पाहायला मिळतोय, कारण कोकणातील शेतकऱ्यांचं महत्त्वाचं पीक जे आहे ते म्हणजे आंबा. आणि आंबा बागायतदार सध्या आता डोळ्यात अश्रू आणून सध्या जीवन जगतोय. याचं कारण देखील वातावरणात होणारे बदल. आणि नेमकं जर पाहिलं तर मी आत्ता आहे या देवगडमधील एका बागेमध्ये. ही कलमं आहेत आणि ही दरवर्षी फुललेली असतात. मात्र सध्या वातावरणात झालेला बदल आणि उष्ण वातावरण असेल, दमट वातावरण असेल किंवा थंडी असेल, यामुळे सध्या हा शेतकरी जो आहे तो शेतकरी राजा जो आहे तो हवालदिल झालेला आहे. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची ही फळं पिकं जी आहेत ही फळं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्याप्रमाणे एवढ्यात ही फळ पीक जे आहे हे मार्केटमध्ये, वाशिम मार्केटमध्ये जायला हवं होतं, ते फळ पीक सध्या अजूनही झाडावर अजूनही फुलताना उमलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामुळे सध्या कोकणातील शेतकरी जो आहे, आंबा बागायतदार जो आहे, तो आता चिंतेत सापडलेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर सध्या हीच परिस्थिती संपूर्ण कोकण पट्ट्यात, म्हणजे सिंधुदुर्ग असेल, सिंधुदुर्ग आहे, देवगड हापूस याला पेटंट देखील मिळालेला आहे, तर रत्नागिरी हापूस आहे, इथेही तीच परिस्थिती आहे. म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये आंब्याची सध्याची परिस्थिती जी पाहिली तर ती आता या अगदी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू म्हणजेच अश्रू आणणारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मला सांगा, सध्याच्या परिस्थितीत नेमका काय वातावरणात बदल होते आणि त्याचा फटका आता शेतकऱ्यांना भोगावा लागतोय? वातावरणात बदल म्हणजे मोठा, म्हणजे दिवस आणि रात्र ह्याच्यात जवळपास दुप्पटीचा तापमानात फरक आहे. आणि तेवढ्या तापमानात फरक असला आणि दब असला की फलधारणा होत नाही, नर फुलांची संख्या वाढते, संयुक्त फुलं होत नाही, त्याच्यामुळे परागीकरणच होत नाही. परागीकरण न झाल्यामुळे मोहर पूर्ण करपून जातो तो. आणि सकाळचा एवढा दव पडतो आहे की त्यामुळे मोहरामध्ये पाणी भरून राहतं आणि सकाळी ऊन पडलं की तो मोहर त्या ह्याच्यामुळे जळून जातो. आणि दिवस आणि रात्री तापमान जास्त असल्यामुळे ते ड्रॉपिंग सुद्धा भरपूर वाढलं. जे काही थोडंफार होतं ते सुद्धा ड्रॉप होऊन गेलं. म्हणजे म्हणतायत की धुकं जे पडतंय ते अगदी पावसाप्रमाणे पडतंय आणि पावसाप्रमाणे पडतं. त्याच्यामुळे तसं वातावरण हो निर्माण झालंय. हो हो, धुकं पावसाप्रमाणे पडतं. त्याच्यामुळे काय होतं, पूर्णपणे रिंग तयार होते आंब्याच्या बाजूला देठाकडे, आणि तो आंबा पिवळा पडून गळून पडतो. निश्चितच जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा कोकण किनारपट्टीमध्ये धुक्याचं सावट जे आहे ते पाहायला मिळतंय. मला सांगा, सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी पीक धरायला लागतं त्यावेळीचं वातावरण अतिशय चांगलं होतं. यावेळी शेतकरी अगदी आंब्याचा भाव जो असेल तो देखील कमी असेल, म्हणजे प्रत्येकाला आंबा चाखायला मिळेल अशी एक चर्चा होती. मात्र सद्य स्थितीला जर पाहिलं तर अक्षरशः दुष्काळजन्य परिस्थिती सध्या पाहायला मिळते कोकणामध्ये. हो, कारण फ्लॉवरिंग म्हणाल ना तर यंदा खूप चांगलं आलं होतं. सुरुवातीलाच फ्लॉवरिंग चांगलं आलं होतं आणि सगळीकडे आलं होतं. अगदी वेंगुर्ल्यापासून ते सगळीकडे रायगडपर्यंत आम्हाला जे काही रिपोर्ट आहेत त्याच्यात सगळीकडे फ्लॉवरिंग जोरदार होतं. पण ते जे फ्लॉवरिंग आहे ना ते फ्लॉवरिंग आमच्या भाषेत त्याला वांझमोर म्हणतात, की त्याच्यात जी फुलं असतात, जी फळं देणारी जी फुलं असतात ती अतिशय अत्यल्प होती. कित्येक ह्याच्यात ती नव्हतीच, म्हणजे पूर्णतः मेल फ्लॉवर्स होती. त्यामुळे तो मोहर जेव्हा उमलला तेव्हाच साधारण शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलेलं होतं की हा मोहरापासून फारसं काय आउटपुट मिळणार नाही. तरीसुद्धा जेव्हा अडचणीची परिस्थिती असते तेव्हा शेतकरी जास्त एफर्ट्स घेतात की त्याच्यातूनही आपल्याला काही टिकवता येईल. आणि आता जे काही तुम्हाला तुरळक आंबे लागलेले दिसत आहेत झाडावर, ते त्याचंच फलित आहे की शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने ते आंबे टिकवलेले आहेत. त्यामुळे तो मोहर सगळा गळून गेला आणि मग त्याच काडीतून दुसरा, त्याला रिकरंट फ्लॉवरिंग म्हणतात, की दुसरा मोहर आला, पण त्याच्यात तेवढा ताकद नसते आणि तोही फार चांगल्या रीतीने आलेला नाही आहे आणि त्याला सुद्धा सेटिंग झालेलं नाही. आणि ते सगळं सेटिंग पुढे कीड रोगामध्ये त्याला सांभाळावं लागतं. आणि अशा रीतीने आंब्याचं सगळं नोव्हेंबरपासून फ्लॉवरिंग सुरू आहे आणि आज आता फेब्रुवारी एंडिंग आलं तरी सुद्धा झाडावर तुम्हाला आंबेच दिसत नाहीत. ही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशी ही दरवर्षी कुठे ना कुठे होत असते, असं नाही की हे, पण हे सार्वत्रिक झालंय. याच वेंगुर्ल्याचे फार्मर्सही म्हणतात की आमच्याकडे झालंय, देवगडचे आम्ही आहोतच, मालवणचे पण आहेत, बाकीच्या ठिकाणच्या फार्मर्सची आम्हाला काही कल्पना नाही, रत्नागिरी किंवा इथे काय म्हणजे तिथे काय आहे याची फारशी आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे हे तिन्ही तालुक्याचे शेतकरी आता पेटून उठलेले आहेत अक्षरशः, की त्यांना आता आपलं भवितव्य समोर दिसायला लागलेलं आहे. आणि एक मोठ्या प्रमाणात एक शेतकऱ्यांकडून आता हा एक शेतकरी निराश आहे आणि तरीसुद्धा ते
दबाव करण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकरी. जर पाहिलं तर आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या आहेत ते हे व्यवसायामध्ये उतरतात आणि आपल्या वडिलोपार्जित जो आहे जो आंबा आहे त्या आंबा उत्पादनावर आपलं उदरनिर्वाह करण्याचं एक साधन आहे. मात्र जर पाहिलं तर सद्यस्थितीला धुकं असेल, त्याचप्रमाणे उष्णता असेल, त्याचप्रमाणे पावसाचं देखील सावट अगदी म्हणजे अगदी लवकरच आलेला आहे पाऊस, असं काहीसं चित्र जे आपल्याला आहे ते देखील पाहायला मिळतंय. मात्र याच्यातून हा जो बळीराजा आहे, हा आंबा बागायतदार आहे, हा कसा टिकाव लागू शकतो याबद्दल काही आपल्याला मार्गदर्शन झालंय का किंवा तज्ज्ञांकडून काही माहिती मिळाली आहे का? या जो 3 महिन्याचा आता कालावधी झालाय, नोव्हेंबर एंडिंग पासून ते आता फेब्रुवारी महिना, शासनाने किती मेळावे लावले आहेत हे शासनाला पण माहिती आहे आणि त्यांनी किती मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे शासन ह्याच्यावरती गंभीर्याने विचार करतंय असं आम्हाला वाटत नाही शेतकऱ्यांना. आणि कुठची इथे प्रयोगशाळा नाही की बाबा ही आपण कीटकनाशकं आणतो ती बाबा तिथे जाऊन आपण चेक केली, त्याचे जे कंटेन असतात ते काय बरोबर आहेत की चुकीचे आहेत. आज आम्ही बुरशीनाशकं आणली आहेत, जी काही औषधं फवारण्यासाठी लागतात ती जेवढी आणली आहेत त्याचं मला तर वाटतं शेतकऱ्यांना 5% पण रिझल्ट मिळालेला नाही. हे निसर्गाने आलेलं संकट म्हणून आम्ही फवारणी करतो ना, कीटकनाशकं वापरतो ना, पण त्याचा इफेक्ट आला पाहिजे. म्हणजे ती कीटकनाशकं नक्की बरोबर आहेत की चुकीची आहेत ही शासनाने पहिली ठरवावी आणि मग ती दुकानामध्ये आणावीत. मला सांगा, ज्या पद्धतीत मंत्रालयाची बैठक झाली त्याच्यानंतर या ठिकाणचे शेतकरी असतील, अगदी हजारोच्या संख्येने सध्या शेतकरी या ठिकाणी शेती या आंबा बागायतदार आहेत किंवा जे मूळ शेतीमध्ये राबत आहेत या आंबा शेतीमध्ये. मात्र हे जर सगळं संपूर्ण चित्र पाहिलं तर दुसरीकडे असा प्रश्न उद्भवतो की याच्यामध्ये शेतकरी असतील किंवा बागायतदार असतील, याच्यामधला जो फरक आहे याच्याबद्दल काही चर्चा झाली का? कारण काही ठिकाणी लीजवर दिलं जातं, अशा पद्धतीचे पण काही प्रकार असतात. मग यामध्ये काही बैठक झाली का की ते पालकमंत्री याबाबतीत काही चर्चा केली आहे का अशाबद्दल? माननीय नितेशजी राणे साहेब यांच्याशी आमच्या जो जे चर्चा झाली तिथे असं ठरवण्यात आलं की पालकमंत्री साहेब, आंबा बागायतदार म्हणजे जो आंब्याच्या कलमांचा मालक आहे तो आणि आंब्याचे व्यापारी जे कलमती करतात यांची एक संयुक्त बैठक लावणार आहेत आणि काहीतरी अंडरस्टँडिंगने तोडगा निघेल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. ते बघूया काय होतं आहे तेव्हा. म्हणजे नितेशजी राणे साहेबांनी सांगितले आम्ही स्वतः येणार आहे तेव्हा आपण लावूया म्हणून. तर निश्चितच पाहिलं तर सध्याचे असे कोकणातला शेतकरी जो आहे, आंबा बागायतदार जो आहे तो चिंतेत असलेला पाहायला मिळतोय. मात्र शासन दरबारी याची हाक जी आहे ती पोहोचते का आणि या येथील जो शेतकरी आहे, आंबा बागायतदार आहे, याला आपला जो माकाचा पैसा आता जे काढलेलं कर्ज आहे या कर्जमाफीसाठी शासन दरबारी काही प्रयत्न होतात का? पालकमंत्री यामध्ये विशेष लक्ष घालून या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतात का? हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.